सो आपण बघितलं की पहिला राऊंड हा ईशाने जिंकला आणि दुसऱ्या राऊंडची विनर अश्विनी आहे आणि तिसरा राऊंड हा ड्रॉ झालेला आहे। अश्विनी आणि ईशा या दोघांचे प्रोडक्ट चांगले होते, पण त्याच्यामध्ये काहीतरी मिसिंग होतं, त्यामुळे एचओडीने हा राऊंड कॅन्सल केला। सर, जरी कॉम्पिटिशन ड्रॉ झाली असली तरी मला असं वाटतं की ही अश्विनीच जिंकायला हवी। ईशा, काय बोलतेस तू? तुझ्या अशा वागण्यामुळे ही सीट अश्विनीला जाईल। आय नो पप्पा, पण मी माझ्या मेरिटवर पुढच्या वर्षी ऍडमिशन घेईन आणि वडिलांच्या फेवरमुळे मला ऍडमिशन मिळालं असं कोणाला वाटायला नको। आणि आजवर मी माझ्या हिमतीवर सगळं मिळवलं आहे आणि या इन्स्टिट्यूटमध्ये मी माझी जागा माझ्या कॅलिबरने मिळवेन। ईशा, स्टॉप दिस नॉनसेन्स। तुझ्यामुळे सगळ्यांसमोर माझा हसू होईल, कळतंय का तुला? पप्पा, हे नॉनसेन्स नाही आहे। मी इकडे शिकायला आली ना तर माझ्या नावाला कायम एक टॅग लागेल, ट्रस्टीची मुलगी। मी हुशार आहे अँड आय नो दॅट अँड आय विल फाइंड माय ओन वे। तर तुम्ही प्लीज ही सीट अश्विनीला द्या। सो आता रिझल्ट क्लिअर आहे, ही सीट अश्विनीलाच मिळत आहे आणि ईशाने जरी हे पाऊल उचललं नसतं तरी ही सीट अश्विनीलाच मिळाली असती, कारण ती डिझर्व करते। आणि आम्ही कालच अश्विनीचं ऍडमिशन सिक्युअर केलं होतं। म्हणजे कळलं नाही मला सर। सर, अशी कॉम्पिटिशन घेऊन ऍडमिशन देणं हे तुम्हाला तरी योग्य वाटतंय का? सर, आतमध्ये येऊ? या सर, एक रिक्षावाला पेनड्राईव्ह देऊन गेला। ज्या बाई इथं उतरल्या होत्या त्यांच्या हातात पेनड्राईव्ह होता। तो बोलला की महत्वाचं असेल म्हणून तो परत द्यायला आला। बघू बघा सर, तुमचा लॅपटॉप घेऊ शकतो? सर, सर, हे तर अश्विनी वाघमारेचं प्रेझेंटेशन आहे। हे खूपच वेल रिसर्च प्रेझेंटेशन आहे। सर, सर प्लीज। सर, सर, हे प्रेझेंटेशन बघून तुम्हाला असं वाटतंय की अश्विनी वाघमारेला सी ग्रेड द्यावी? अश्विनी, तुझ्या प्रेझेंटेशनमुळे तुझी सीट कालच रिझर्व झाली होती। ही कॉम्पिटिशन एक फॉर्मॅलिटी होती की तू एक स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहेस हे प्रूव्ह करायला। आणि ईशा, आज तू हे प्रूव्ह केलंस की तू एक चांगली स्टुडंट आहेस। थँक्यू सर। आज तुम्हा सगळ्यांमुळे मला माझी सीट परत मिळाली, खरंच थँक्स। सर, थँक्यू सो मच। थँक्यू, वेल डन। एक मिनिट सर। सर, सर, थँक्यू थँक्यू। सर, तुम्ही आपल्या कॉलेजचे ट्रस्टी आहात आणि त्याचा आपल्या इन्स्टिट्यूटला फायदाच झालेला आहे, पण तुमचा पर्सनल अजेंडा बाजूला ठेवून अश्विनी सारखे स्टुडंट जर आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये असतील तर त्याचा आपल्या इन्स्टिट्यूटला फायदाच होईल सर, आणि तुम्ही याचा विचार केला पाहिजे। तुला जर वाटत असेल की तू आणि ती मिसेस इंडिया मोठी लढाई जिंकला तर हा तुझा चुकीचा समज आहे। मी विजय आहे, मी हार कधी मानत नाही आणि मानणारे नाही। एक्सक्यूज मी, खंडेबारकर, शांत व्हा। या माणसाशी पंगा घेणं आपल्याला महागात पडू शकतं। ठीक आहे सर, बघूया। एव्हरीथिंग विल बी ऑल राईट। ईशक, थँक्यू सो मच। खरंच खूप गोड आहेस तू। तू माझ्यासाठी तुझी सीट। अगं, मी काहीच केलं नाही।
ही सीट तुझीच होती. आणि आज तू मला इन्स्पायर केलं की लाईफमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर फक्त पुस्तकी ज्ञान कामायचं नाही. आणि तसंही मी वयाने लहान आहे आणि फॉरेनला जाऊन शिकून आली आहे आणि बाबांच्या खूप ओळखी आहे. आणि यामुळे मला जे हवंय ते मिळवण्याची मला सवय लागली आहे. आणि तुझा स्ट्रगल वेगळा आहे. तू जर या वयात हे करत आहेस तर माझ्या मते सगळ्या बाजूनी डिझर्विंग तूच आहे. जेव्हा जेव्हा तू जिंकत होतीस ना तेव्हा मी प्रत्येकाचा आनंद बघत होते. आणि जेव्हा मी जिंकली तेव्हा एकाने सुद्धा माझ्यासाठी टाळी ना वाजवली. गेटवरच्या वॉचमॅन पासून ते वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत, आणि एवढंच नव्हे तर आपल्या कॉलेजचे प्रिन्सिपल सर पर्यंत, ते सगळे तुझ्याच बाजूने. आणि इट शोज की तू इथे राहणं सगळ्यात जास्त डिझर्व करतेस. आणि आजपर्यंत मी जिथे जिथे गेली तिथे तिथे मी खूप फेमस होते. मी इकडे आले तरी मला माहिती आहे या क्लासमध्ये मी कोणालाच नको असेल. आणि इतका अनवॉन्टेडनेस मी कधीच सहन केला नाही आणि यापुढे करणारही नाही. कारण की ईशा तिच्या टर्म्सवर जगते आणि यापुढे तिच्या टर्म्सवरच जगणार. सो एन्जॉय युअर लाईफ अँड एन्जॉय युअर स्टडीज. परत एकदा थँक्स ईशा. आणि ना माझी खात्री आहे आपण पुढे आयुष्यात नक्की कुठच्या तरी वळणावर भेटूच. नक्की. डन. चल येते मी. बाय. चला, हा शेवटचा पेढा बाकी आहे. कोणाला हवा? मला नको. काय रे, बायको एवढी मोठी स्पर्धा जिंकली आणि फक्त अर्धा किलो पेढे आणलेत? अहो आई, जास्त आणली असती तर फ्रीज मध्ये पडून नसती का राहिली. आणि तसाही मयूचा उद्या वाढदिवस आहे म्हटल्यावर गोडाचं काहीतरी होणारच ना. ए मयुरी, तुझा तुझ्या मित्रमैत्रिणींबरोबर सेलिब्रेट करण्याचा प्लॅन असेल बर्थडे तर आम्हाला आत्ताच सांगून ठेव. नंतर टोप्या लावू नको आम्हाला. बाबा असं का म्हणताय? मागच्या वर्षी पण मी येणारच होते तुमच्या सगळ्यांसोबत सेलिब्रेट करायला. जाऊ दे ना रे दादा, नको बोलूस. अरे फ्रेंड सोबत सेलिब्रेट करावा बर्थडे असं वाटतं. हो बरोबर आहे, पण मी हवी फ्रेंड सोबत नाही तुमच्या सगळ्यांसोबत सेलिब्रेट करणार. क्या बात आहे आजीबाई, नाक मोठी झाली. असं नका हो म्हणून. या चिमुरड्या पोरी घरभर गलका करत फिरतात. घर कसं भरलेलं वाटतं. कूत आता सांगायला लागली आहे, आता मी मोठी झाली आहे, माझ्या वेण्या मी घालणार. आणि ही तर आता 19 होईल. खरंच पाठवणीची वेळ जवळ आली ना की पोटात कसं गलबलल्यासारखं होतं. आजी आई, अहो ही गोष्ट कुणाला चुकली आहे का? बरं आता आनंदाचा प्रसंग आहे की नाही, आपण सगळे सेलिब्रेट करूया. मग काय, मी काय आता लग्न करून पळून जाते का? अजून माझं पोस्ट ग्रॅज्युएशन व्हायचं बाकी आहे. मयू, तुला माझ्याकडून तुझ्या बर्थडेला काय हवंय सांग, मी काही बनवू तुझ्यासाठी? रिअली आत्या? हो, त्यात काय, सांग ना काय हवंय तुला. मग चायनीज करशील? डन, चायनीज. बाबा तुम्ही काय गिफ्ट देणार आहात मला? मी यावेळी आईला खूप मदत केली आणि तुमच्या बिझनेस मध्ये पण तुम्हाला खूप मदत केली, त्यामुळे मी काहीतरी ना स्पेशल गिफ्ट एक्सपेक्ट करते. मिळणार मिळणार, गिफ्ट मिळणार. कुठे? अरे उद्या मिळणार, सरप्राईज आहे. असं कसं? दादा तू सरप्राईज देणार आहेस? हे इतकं अनएक्सपेक्टेड आहे ना तुझ्याकडून. तुला नक्की कोणी सांगितलंय? वहिनीने का? नाही ग, सगळं यांचंच प्लॅनिंग आहे. चला, म्हणजे कॉलेजला तू जातेस आणि कॉलेजमधल्या तरुणाईसोबत वावरल्याचा भास याला होतोय. खरं सांगू का, मयुरीपेक्षा मलाच उत्सुकता जास्त आहे की तू काय देणार आहेस. अगं सरप्राईज आहे ना, थांब जरा. बरं, या हॅपी नोट वर वाघमारे स्पेशल कॉफी कोण कोण पिणार आहे? चला मी करते. अश्विनी, सगळं प्लॅन नुसार होणार आहे ना? नाही म्हणजे ती सरप्राईज सारखं वाटेल ना नक्की? अहो मी बुकिंग केलंय. ठीक आहे,
मग उद्या कलेक्ट करायला जाऊया. किती वाजता बोलवलंय? आपल्याला तिथे जायची काही गरज नाहीये, ते घरीच डिलिव्हरी करतील. अच्छा मग ठीक आहे. हे पण त्यांना सांग नीट ते रॅप बीप गिफ्ट पॅक वगैरे व्यवस्थित करायला. ते गिफ्ट सारखं वाटायला पाहिजे ना. अहो मी त्यांना सगळं नीट सांगितलंय आणि उद्या मयुरीचा ड्रेस ते आपल्या घरच्या पत्त्यावर डिलिव्हर करतील. ठीक आहे. मयुरीला ड्रेस मिळाल्यावर किती खुश होईल ना. गेल्या वर्षी तिच्या वाढदिवसाला तिच्यावर खूप चिडलो होतो मी. यावर्षी तिला खूप खुश करायचंय मला. हो का? तरी मी विचार करते की लेकीसाठी एवढा महागाचा ड्रेस कसा काय घेतला तुम्ही? नाही ग, आपल्या मुली खूप गुणी आहेत. कधी काही हट्ट करत नाही, काही मागत नाही. मला हेच हवं तेच हवं कधीच बोलत नाही. मग किमान त्यांच्या वाढदिवसाला तरी आपण काहीतरी त्यांना जे आवडतं जे हवंय ते द्यायला हवं ना. हो खरंय तुमचं. गेल्या काही महिन्यात खूप गोष्टी घडून गेल्यात. मयू दाखवत नसली तरी तिला त्याचा खूप त्रास झाला आणि परत पूर्वीसारखं तिला जर आनंदी बघायचं असेल तर आनंद होईल असं काहीतरी करणं गरजेचं आहे. कॉफी रेडी आहे. चल कॉफी रेडी. ए हॅलो, आणि बाहेर जाऊन काय बोलू नको सरप्राईज बद्दल, त्याचं वाटत होईल. अहो प्रॉमिस. अरे बापरे. जरा चाललंय सगळं. शिया बटरचे ना युजेस लिहायचे. पहिला म्हणजे स्किन मॉइश्चरायझर करतं, दुसरा उपयोग म्हणजे अँटी इन्फ्लेमेटरी आहे. अहो बघत काय बसलात, मी सांगते ते लिहा ना. बस ना आता, झोपूया ना. किती किती काम करशील, दमशील ना. नाही नाही नाही, मला आत्ताच्या आत्ता सगळं कंप्लीट करायचंय. खूप काम आहे अहो. आणि उद्या मयूसाठी लवकर पण उठायचंय आणि ती उठायच्या आतमध्ये ना सगळं आवरायचंय मला. म्हणून मुलींना मी तिथे झोपायला सांगितलं ना. मग असाच विचार माझाही करत जा ना जरा. नेहमी त्यांना तिकडे आत्याजवळ झोपून देत जा. तो जेव्हा करायचा तेव्हा करेन ना. पण आता मला काम कंप्लीट करायचंय की नाही. करा ना मदत. असं काय करताय अहो? हे सगळं झाल्यानंतर त्या दलजीतला सुद्धा मेल करायचंय. काय यार, शे हे काम करायची वेळ आहे काय? कसला आवाज येतो? कोण चाललंय? मी बघतो. नाही तुम्ही थांबा, मी बघते. अरे मयुरी कुठे चालली? हा मी बघतो. ती कुठे चालली ते मला माहिती. माहितीये? मी बघून येऊ काय? नको अहो, आपण काम करूया ना. असाइनमेंट कंप्लीट करायची आहे ना. चला मला मदत करा तुम्ही. झोपूया ना. अहो काम कंप्लीट करा. मग अशीच म्हणाले ना दलजीतला मेल पण करायचंय. चल दलजीत. झोपलेत सगळे. झोपू देत ग. आमच्या बेस्ट फ्रेंडचा बर्थडे, सो आम्ही जोरातच सेलिब्रेट करणार. कीर्ती आई ओरडेल माया. अगं काही नाही होणार, मी काकूंकडनं आधीच परमिशन घेतलीये. चल कीर्ती, अगं थांब, मी पडेल. कीर्ती सावकाश. कीर्ती कीर्ती काय डोळे वगैरे बंद करतेस? मला माहितीये गाडीच्या बोनेटवर केक कट करायचं. हा शांत बस, काही बोल नकोस. सरप्राईज. ओ माय गॉड, किती छान डेकोरेशन केले तुम्ही. थँक्यू 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 सो मच. थँक्यू. मग समजलीस कोण आम्हाला? गाइस लास्ट 2 minutes. थँक्यू. लास्ट 1 minute टू गो. लवकर हरी अप. ठीक आहे, पटकन पटकन. 30 seconds टू गो. Come on. Okay. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Happy birthday.
हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मयुरी, हॅपी बर्थडे टू यू. एक मिनिट, मी आधीच सांगते, केक माझ्या चेहऱ्याला फासायचा नाही, ओके? आणि बर्थडे बॉम्ब्स पण द्यायचे नाही. माझा बर्थडे ना, माझंच ऐकायचं. तुझा बर्थडे असला म्हणून काय झालं? आम्ही तुझं काही ऐकणार नाही. काय सेल्फी? ए हा, चला चला. ते तर इम्पॉर्टंट आहे. से चीज. ए गाईज गाईज गाईज, ठीक आहे, तर पटकन. हे काय शॅम्पेन? हो, 50 रुपयाची शॅम्पेन आहे. असं बोलते जसं काही शॅम्पियन पिणारच होती. गाईस, कधी ना आपल्याला शॅम्पेनही परवडेल आणि ती पिण्याची आपल्याकडे परमिशनही असेल. आणि यू नो व्हॉट, आपण खूप 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 सक्सेसफुल झालेलो असो. मॅम, देवीन 405 कुठं आहे? आमचाच पत्ता आहे. नाव काय आहे? मयुरी वाघमारे. हीच आहे वगैरे. सई. थँक्यू. ओके गाईस, लवकर रॅपअप करूया, कारण कीर्तीच्या मम्मीला प्रॉमिस केले की 1 वाजेच्या आधी तिला घरी ड्रॉप करणार आहोत. ठीक आहे, चला चला लवकर. गाडी मयू, घरी जाऊन आरामात गिफ्ट ओपन कर. बाबांचं स्पेशल गिफ्ट आहे. कीर्ती, मी तुला ना फोटो पाठवेन गिफ्टचा. हा, आणि मला माहिती आहे यामध्ये ना ड्रेस असणार आहे, कारण मला एक ड्रेस खूप आवडला होता आणि हे आई बाबांना माहिती आहे. दॅट्स नाईस. आणि हा, पार्टी आम्ही नंतर वसूल करू. वन्स अगेन विश यू व्हेरी हॅपी बर्थडे. थँक्यू. एन्जॉय डे. हॅपी बर्थडे. थँक्यू. आणि आपल्याला उद्या भेटता येणार नाहीये, त्यामुळे उद्या फॅमिली सोबत बर्थडे सेलिब्रेट कर. बाय. थँक्यू तुम्ही सगळ्या. आणि वन्स अगेन हॅपी बर्थडे. थँक्यू. बाय. बाय. ट्रस्टी सर खूप दुखावल्या गेलेत आणि त्यांचं असं दुखावलं जाणं आपल्या इन्स्टिट्यूटसाठी चांगलं नाही आहे. त्यांचा राग दूर करण्यासाठी आपल्याला लवकरात लवकर काहीतरी करायला हवं. खांडेपारकर सरांच्या बोलण्यामुळे ते जास्त दुखावले गेले आहेत. मलाही तसंच वाटतंय. खांडेपारकर सरांनी जर त्यांची माफी मागितली ना, तर काहीसा त्यांचा राग निवळू शकतो. पण सर, जे काही घडलं ते चुकीचं होतं. आय नो, पण आता परिस्थिती कशी सुधारेल ते बघूया. माझ्या सॉरी बोलण्याने हे जर सगळं सॉल्व्ह होणार असेल तर आपल्या इन्स्टिट्यूटसाठी आणि अश्विनी वाघमारेसारख्या एका डिझर्विंग स्टुडंटसाठी मी हे करायला तयार आहे. मी एकदा त्यांच्याशी बोलतो. त्यांच्याकडे जर मीटिंगला वेळ असेल तर आपण जाऊया त्यांच्याकडे. माझ्या डोक्यामध्ये ना आणखी एक प्रस्ताव आहे. बघा तुम्हाला काय वाटतं ते. प्रस्ताव? येस सर. जे काय झालंय त्यामुळे अश्विनी वाघमारेंवर सुद्धा ट्रस्टींची नाराजी असणारच आहे. मग आपण अश्विनी वाघमारेंच्याच मदतीनं इन्स्टिट्यूटचा काहीतरी फायदा होईल अशी एखादी गोष्ट केली तर. म्हणजे नक्की काय आहे तुमच्या डोक्यात? आपण अश्विनी वाघमारेंना आपल्या कॉलेजच्या ब्रँड अँबॅसेडरच करूया ना. त्यांनी जर आपल्या कॉलेजसाठी कॅम्पेन केलं तर कॉलेजसाठी ते चांगलंच असेल ना. आयडिया चांगली आहे सर. हो, या प्रस्तावाचा विचार करायला हरकत नाही. सर, मी ही गोष्ट अश्विनी वाघमारेंच्या कानावर घालू का? नाही म्हणजे त्यांचंही यावर काहीतरी मत असेल. हो हो, आजच बोला. सर, आज त्यांच्या घरी काहीतरी कार्यक्रम आहे, त्यामुळे आज त्या कॉलेजला आल्या नाहीत. त्या उद्या कॉलेजला आल्यानंतर मी त्यांना नक्की हे सगळं सांगेन. मयू, ए मयू, उठ बाळा. अगं उठ ग, उशीर होईल कॉलेजला जायला. उठ. जर तू उठली नाहीस तर आम्ही बर्थडे गर्लला विश कसं करणार? हॅपी बर्थडे. थँक्यू. तुला जे जे हवंय ते सगळं मिळत. बरं मला सांग, कालचं सरप्राईज कसं वाटलं तुला? सरप्राईज तर एकदम मस्त होता. आणि आज दिवसभरात पण खूप 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 सरप्राईजेस आहेत तुला. आता तर नुकता दिवस उजाडलाय, कळलं?
अगं हे हळू झोपली होती ना, उठवलंच तिला तू. कसला एवढा दंगा चालू आहे? अगं तू आज जिजूचा बर्थडे. विसरलीस ना दरवर्षी सारखी? कसं विसरेन मी? हा, काल एवढं डिस्कशन झालं आपलं, विसरण्याचा काही स्कोप तरी आहे का? मी गंमत करत होते. हॅपी बर्थडे. हे बेबी, तुला माहितीये आज मयू जिजूचा बर्थडे. लवकर उठ लवकर उठ. ओके ओके ओके. आता नेक्स्ट सरप्राईज सांगा मला. ए सरप्राईज कोणी सांगतं का? एक सरप्राईज मी सांगतो, पण त्याआधी हॅपी बर्थडे. गॉड ब्लेस यू. थँक्यू बाबा. थँक्यू सो मच. आणि नेक्स्ट सरप्राईज, आपण सगळे बीचवर फिरायला चाललोय.